इच्छाशक्ती अफाट असेल तर स्वयंपाकघराला सुद्धा स्वप्नांची पंढरी बनवून यशाचे शिखरे सर करता येतात. आणि हे सिद्ध करून दाखवलं आहे आपल्या नवदुर्गेतील तिसऱ्या दुर्गेने, म्हणजेच मधुराताईंनी. अमेरिकेत असताना मुलीच्या जन्मामुळे त्यांनी बँकेतील ड्रीम जॉब सोडला आणि एकच ध्येय ठरवलं, ते म्हणजे मराठी पदार्थ जगभरात पोहोचवायचे. त्यासाठी त्यांनी अनेक मराठी पदार्थांचे ब्लॉग लिहिले. परंतु बदलणारं जग ओळखून त्या युट्यूबवर आल्या. घरातील डिजिटल कॅमेरा, मैत्रिणीकडून आणलेला ट्रायपॉड आणि माईक नसल्यामुळे मोठमोठ्याने बोलून त्यांनी इंग्लिशमधून पहिला व्हिडिओ बनवला. पुढे त्यांनी 6 महिन्यात 100 व्हिडिओ अपलोड केले आणि पहिलं पेमेंट येण्यासाठी 3 वर्ष वाट पाहिली. त्यांची भरली वांगी ही रेसिपी व्हायरल गेली. त्यानंतर मधुराताईंनी मागे वळून न पाहता मधुराज रेसिपी मराठी हे चॅनल सुरू केलं. नियमित व्हिडिओ, मराठमोळी भाषा, नीटनेटकं किचन आणि सहज रेसिपी समजावून सांगणं. त्यामुळे अवघ्या 1.5 वर्षात 10 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले. आता मधुराताईंच्या चॅनलवर 80 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. इथेच मधुराताई थांबल्या नाहीत. पुस्तकांच्या रूपात कित्येक विस्मरणात गेलेले पारंपरिक मराठमोळे पदार्थ त्यांनी जगासमोर आणले आणि त्यांचं प्रत्येक पुस्तक हे बेस्ट सेलर ठरलं. सध्या मधुराताई आज काय बनवूया हा सोनी मराठी चॅनलवरील टीव्ही शो सुद्धा होस्ट करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मधुराताईला अनेक पुरस्कारांनी नावाजलं आहे. त्यातीलच मानाचा तुरा म्हणजे आशिया लेव्हलचा व्हिडिओ कंटेंट क्रिएटर ऑफ द इयर 2019 हा पुरस्कार. ताईंची अजूनही पुरस्कारांची घोडदौड सुरूच आहे. तसेच त्यांचा स्वतःचा एक ब्रँड आहे, मधुरा रेसिपी क्लब.com. या वेबसाईटवर किचन संदर्भातले अनेक प्रोडक्ट आहेत आणि पुढेही ते वाढत राहतील. या संपूर्ण प्रवासात त्यांचे नवरोबा म्हणजेच मंगेश सरांचं खंबीर पाठबळ आहे. खरंच मधुराताईंचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शक्य तितका शेअर करा, कारण किचन पासून सुरू झालेली ही पाऊलवाट आज यशाचा महामार्ग बनत आहे. म्हणून म्हणतो,